ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त आंतरिक खुर्द ह्या ठिकाणी भव्य दिव्य असे कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित केलेले आहे। हे आयोजित करत असताना पूर्ण मैदान हे गावच्या सहभागातून आणि वैयक्तिक देणगीदारांच्या सहभागातून हे पार पडत आहे। हे मैदान पुराण काळातून चालत असलेले मैदान आहे। आज 1 नंबरची कुस्ती आमच्या गावचे होतकूर तडफदार कार्यकर्ता अपघाती निधन झालं, त्याच्या स्मरणार्थ त्याचे जे मित्रपरिवार आहेत त्यांच्या मित्रपरिवारातर्फे 1 नंबरची कुस्ती आयोजित केलेली आहे। तसेच 2 नंबरची कुस्ती आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक बाळकू शेठ यांच्या मार्फत ही कुस्ती आहे। तसंच गेले 5 वर्ष हे तूप वाटप, तसं पाहिलं गेलं तर पैलवानांच्या खुराकासाठी जे महत्त्वाचं कार्य आहे ते तूप वाटप आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक अर्जुन पाटील हे 5 वर्ष झालं वाटप करत आहे। कुस्त्याचं नियोजन हे 15 दिवस झालं अहोरात्र गावकऱ्यांच्या सहभागातून, युवा पिढीच्या सहभागातून हे पार पडत आहे। तसं पाहिलं गेलं तर आमच्या गावात कुंडलिक पैलवान म्हणून प्रसिद्ध एक मल्ल होते, ते मुंबई ठिकाणी त्यांचं मोठं नाव होतं। त्यानंतर आमच्या गावात अनेक मल्ल घडून गेलेत, त्यामध्ये सुदाम पैलवान एक असतील, चव्हाण बापू असतील, अनेक मल्ल जे कुस्ती क्षेत्राशी निगडीत असताना पोलीस खात्यामध्ये सर्व्हिस करून आता गावाला सहभाग म्हणून शानी ते कुस्त्यांसाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे। तसं पाहिलं गेलं तर आता अलीकडच्या काळामध्ये अतुल चौगले असेल, दिगंबर असेल, ह्या 2 मल्लांची जिल्ह्यातून सलग 4 वर्ष झालं महाराष्ट्र केसरीसाठी निवड होत आहे। कालांतराने अतुलला जरा इंजुरी झाल्यामुळे तो यावर्षी रेस्टमध्ये, पण दिगंबर हा ह्या वर्षी महाराष्ट्राला बी निवड झाली आणि नॅशनलसाठी बी तो निवड झालेली आहे। आता तसं पाहिलं गेलं तर आमच्या गावामध्ये बॉक्सिंगमध्ये इंटरनॅशनलसाठी निवड झालेली आहे। इंटरनॅशनलसाठी निवड होणं म्हणजे मोलाची गोष्ट नाही, ह्याला एकदम कष्ट करावं लागतं। असं 2 मल्ल आमच्या गावातली, एक प्रिशा दीपकराज पवार आणि प्रोजत संदीप पाटील, ह्या 3 मुलांचा 2 मुलं, 1 मुलगी आणि 1 मुलगा इंटरनॅशनलसाठी निवड झालेले आहे। आणि दिगंबरची नॅशनलसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आम्ही आयोजित केलेला आहे गावकऱ्यांच्या वतीनं। तसं पाहिलं गेलं तर हे मैदान काय कुणाच्या एकट्यानं होत नाही, हे मैदान पूर्ण देणगीदारांच्या स्वरूपात हे मैदान उभा राहत असते। ह्या मैदानासाठी जी देणगी दिलेली व्यक्ती आहेत, गावकऱ्यांनी जी वर्गण दिलेली आहे, त्यांचं मोलाचं सहकार्य असल्यामुळेच हे मैदान होत आहे। मी सर्व गावकऱ्यांचे आभार मानतो।